नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात सट्टा लावताना 3 आरोपींना अटक केली। नागपूरच्या अंबाझरी परिसरात एका अपार्टमेंटमध्ये हा सट्टा सुरू होता। पोलिसांनी या कारवाईत 2,25,000चा मुद्देमाल जप्त केला। या रॅकेटचा मास्टरमाइंड जयस्वाल नावाचा बुकी असल्याचं समोर आलं असून त्याचा शोध घेतला जात आहे। गस्ती दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला माहिती मिळाली की हिमसागर अपार्टमेंटमध्ये काही लोक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत आहेत। या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ छापा टाकला आणि घटनास्थळावरून आरोपी प्रमोद डोंगरे, संदीप देवगळे आणि अमजद खान शेख रमजान यांना अटक केली। चौकशी दरम्यान असे आढळून आले की हे तिघेही यवतमाळ येथील जयस्वाल नावाच्या बुकीसाठी काम करत होते आणि अपार्टमेंटमध्ये ही खोली फक्त एका महिन्यापूर्वी भाड्यानं घेतली होती, जिथं हा क्रिकेट बेटिंग खेळला जात होता। पोलिसांनी आरोपींकडून 2 लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, मल्टीमीडिया लाईन, 8 मोबाईल फोनसह 2.25 लाख रुपयांचा माल जप्त केला आहे। अटक केलेल्या 3ही आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। आता पोलीस यवतमाळचा बुकी जयस्वालचाही शोध घेत आहे। त्या तिघांनाही ह्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे आणि ते तिघं एक जयस्वाल नावाचा इसम जो राहणार यवतमाळचा आहे त्यांच्याकरता काम करत असल्याचं उघडकीस आलेलं आहे। यावर जुगार कायदा कलम 4(5) प्रमाणे जुवासट्ट्याची कारवाई करण्यात आलेली आहे। असे आहेत, या तिघांना आपण घटनास्थळीच ताब्यात घेतलेला आहे कारवाई करून। आणि त्याशिवाय ज्याच्याकरता काम करत होते तो जयस्वाल नावाचा इसम हा राहणार यवतमाळचा आहे, त्याचा अधिक तपास आम्ही आणि तसेच पोलीस ठाणे अंबाझरीचे पथक करीत आहे। सदरचा कारवाई ही एकूण 2,17,000 रुपयांची करण्यात आलेली आहे।